दत्त जयंती काय आहे? दत्त जन्माची वेळ, जन्मकथा आणि दत्त अवतार कार्यातून घेण्याचा बोध जाणून घेऊयात. दत्त जन्मकथा. अतिशय महान तपस्वी अत्रि ऋषी यांची पत्नी अनुसया अतिशय सद्गुणमंडित होती. तिच्या पतिव्रतेची चर्चा थेट इंद्रलोकात होऊ लागली. तत्कालीन व्यवस्थेनुसार ज्याचे पुण्य जास्त त्याला इंद्रपद मिळत असे. अनुसयीच्या पतिव्रतेचे तेज पाहून इंद्रदेवाला भीती वाटू लागली. त्याने तीनही देवांकडे धाव घेतली आणि आपले इंद्रपद धोक्यात आहे असे सांगितले. योगायोगाने तीनही देव कैलासावर एकत्र जमले होते. इंद्रदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी आपली व्यथा तिघांसमोर मांडली. तीनही देवांबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी देखील तिथे उपस्थित होत्या. एका स्त्रीसमोर दुसऱ्या स्त्रीचे कौतुक कोणत्याही स्त्रीला सहन होत नाही. अनुसयीचे कौतुक ऐकताच तिघींनी कान टवकारले. कोण आहे ती हे जाणून घेण्यासाठी नारदाला बोलावून घेतले. तीनही देवस्त्रियांची उत्सुकता पाहून नारद महर्षी अनुसयीचे आणखीनच रसभरीत वर्णन करू लागले. तिघींचे रागरंग बदलू लागले. एका क्षणाला त्यांनी नारदाला हटकले व म्हणाल्या, पुरे झाले कौतुक. आम्हा तिघींपैकी कोणी स्त्री या विश्वात श्रेष्ठ असू शकत नाही. यावर नारद म्हणाले, ठीक आहे, घ्या तिची परीक्षा. तिघी एकसुरात घेणारच असे म्हणाल्या आणि तिघींनी त्रिदेवांकडे कटाक्ष टाकला. तिघींनी फरमान सोडले, आता ताबडतोब जा आणि कोण अनुसया आहे तिची परीक्षा घ्या. त्रिदेवांनी समजूत काढली, पण कोणी ऐकायला तयार होईना. बायकोचा हट्ट पुरवावा लागणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर भगवान विष्णूंनी ध्यान लावून पाहिले. अत्रि ऋषी आश्रमात नाहीत. हीच वेळ जाण्यासाठी योग्य आहे. अन्यथा कितीही वेषांतर करून गेलो तरी ते आपल्याला निश्चित ओळखतीलच हे विष्णूंना ठाऊक होते. त्रिदेव जाण्यासाठी निघाले. तोच त्यांच्या पत्नी म्हणाल्या, साधी परीक्षा नाही, सत्व परीक्षा घ्या. देवींना काय सुचवायचे आहे हे लक्षात घेऊन त्रिदेव अलक निरंजन म्हणत साधूंच्या वेशात अत्रि ऋषींच्या आश्रमाबाहेर आले. अतिथींचा आवाज ऐकताच अनुसया जोंधळे घेऊन अन्नदान करायला बाहेर आली. त्या तेजपुंज अतिथींना पाहून स्तिमित झाली. ती दान देणार तेवढ्यात विष्णूंनी तिला विवस्त्र होऊन अन्न द्यावे अशी मागणी केली. एका पतिव्रतेकडे अशी मागणी करण्याचे धाडस कोणत्या साधूंमध्ये असावे असा विचार करत अनुसयेने अत्रि ऋषींचे स्मरण केले. तिला अतिथी धर्म चुकवायचा नव्हता, तसेच विवस्त्र होऊन पतिव्रतेतही भंग होऊ द्यायचे नव्हते. या समस्येचा मध्य काढत अनुसया मनातल्या मनात म्हणाली, अशी मागणी करणारे सामान्य साधू नाहीत. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मी विवस्त्र होईन, पण त्यांनी देखील माझे बाळ झाले पाहिजे, कारण त्यांनी भिक्षा मागताना माझा उल्लेख माते असा केला होता. अशा विचाराने तिने आपल्या पतिचरणांचे उदक घेऊन अतिथींवर शिंपडले आणि तिच्या तपसामर्थ्याने ती तिघेही बालके झाली. त्यांना पाहून अनुसयेचा वात्सल्याने ऊर भरून आला. तिने शर्त पूर्ण केली आणि बालकांचे पोट भरल्यावर पाळणा बांधून झोपवले. अत्रि ऋषी परत आल्यावर तिने सगळी हकीकत सांगितली. स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया पतीची वाट पाहू लागल्या. नारद महर्षींनी सर्व वृत्त कथन केले. आपले पती आता मोठे झाल्यावरच परत येणार हा विचारच त्यांना सहन झाला नाही. अनुसयेच्या पतिव्रतेसमोर तिघी जणी नतमस्तक झाल्या. आपला अहंकार दूर ठेवून त्या अनुसयेला शरण आल्या आणि आपला पती परत मागू लागल्या. अनुसयेने पती चरणोदक शिंपडून बाळांना पूर्ववत केले, परंतु तिचा पाळणा रिकामा झाला. तेव्हा तिच्यावर प्रसन्न होऊन तीनही देवांनी अनुसयेच्या उदरी जन्म घेणार असा आशीर्वाद दिला. त्यानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी सायंकाळी 6:40 दत्तात्रेयांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांचा अंश चंद्र, विष्णूंचा अंश दत्तात्रेय आणि शंकराचा अंश दुर्वास अशी तीनही बालके अनुसयेच्या आणि अत्रि ऋषींच्या छत्रछायेत वाढू लागली. म्हणून आजही मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी 6:40 दत्तजन्म घोषित करतात आणि भजन, कथा, कीर्तन करून उत्सव साजरा करतात. दत्तकथेचा बोध अनुसया माता जशी असूया शून्य होती
तसा आपण कोणाबद्दलही राग, मत्सर, द्वेष, भाव न ठेवता सर्वांशी सद्भावनेने वागले तर आपल्या पोटी दत्तगुरूंसारखे वैराग्य येऊन प्रपंच आणि परमार्थाची व्यवस्थित घडी बसवता येईल. ही दत्तजन्म कथा कशी वाटली मला जरूर कळवा आणि चॅनलवरती लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट पण करा. जय सद्गुरू.